महत्त्वाच्या घडामोडीने सुरुवात करूया आणि ती बातमी अशी आहे की मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आग्रही असणारे मनोज जरांगे यांच्यासह हजारो आंदोलक मुंबईच्या दिशेने कूच करतात। पुण्यात मोठा प्रतिसाद मिळाल्यानंतर जरांगेंसह असंख्य आंदोलक लोणावळ्यात पोहोचलेत आणि तिथे सरकारच्या वतीने जरांगेंच्या मनधरणीचे प्रयत्न झाले। पण जरांगे मिशन मुंबईवर ठाम असल्याचं पाहायला मिळालं आणि त्यामुळे मराठ्यांचं भगवं वादळ आता मुंबईच्या दिशेने सरसावल्याचं दिसतंय। लोणावळ्याच्या पुढे बोरघाट ओलांडत मुंबईच्या दिशेने निघालेलं हे मराठ्यांचं भगवं वादळ 20 जानेवारीला अंतरवाली सराटीतून निघालेला जरांगेंचा मोर्चा आता वेगानं मुंबईच्या दिशेने आगेकूच करतोय। 6व्या दिवशी जरांगे यांचा मोर्चा वाशीत मुक्कामी असणार आहे। पण सरकारच्या वतीने मराठ्यांचं हे वादळ मुंबईत धडकण्यापूर्वीच रोखण्याचे प्रयत्न झाले। त्याच पार्श्वभूमीवर गुरुवारी दुपारी लोणावळ्यात छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त मधुकर अर्दड यांनी जरांगेंशी चर्चा केली। मात्र ही चर्चा निष्फळ ठरली। मुख्यमंत्र्यांनी स्वतः चर्चा करावी आणि सकारात्मक तोडगा काढावा असं म्हणत जरांगेंनी थेट मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करण्याची भूमिका घेतल्याचं दिसतंय। माझी सरळ आयबीएन लोकमताच्या माध्यमातून विनंती करतोय मी पाहिजे समाजासाठी आमच्या चर्चेचे दार खुले बंद नाहीये। तुम्ही याला त्याला पाठवण्यापेक्षा ते आलेला माणूस तुमच्याकडे येतोय प्रश्न आमचे घेऊ बरोबर त्यापेक्षा तुम्ही मला घेत मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी स्वतः या देवेंद्र फडणवीस साहेबांनी सुद्धा या आणि अजित दादांनी सुद्धा या मालक तुम्ही या चर्चा करा आणि आमच्या मागणीप्रमाणे तोडगा काढा। मनोज जरांगे पाटील यांना मी आवाहन केलेलं आहे की जर सरकार सकारात्मक नसेल तर आंदोलन ठीक आहे। सरकार सकारात्मक आहे त्यामुळे सरकारला सहकार्य करण्याची आवश्यकता आहे आणि म्हणून तमाम मराठा बांधव भगिनी समाजालाही माझं आव्हान आहे की सरकार तुमचंच आहे आणि म्हणून हे सरकार सर्वसामान्यांचे जे प्रश्न आहेत ते सोडवणारं सरकार। लोणावळ्यात मुंबई पोलिसांनीही जरांगेंची भेट घेत त्यांना नोटीस बजावली। मुंबईतील आझाद मैदानात आंदोलनाला परवानगी नाकारल्याचं सांगत पोलिसांनी ही नोटीस बजावली। मनोज जरांगे यांनी मुंबईत येऊ नये असं या नोटिशीत नमूद करण्यात आलंय। जरांगे यांच्या आंदोलनामुळे मुंबईतील जनजीवन विस्कळीत होईल असं नोटिशीत म्हटलंय। मुंबईतील कुठल्याही मैदानात इतक्या मोठ्या प्रमाणात आंदोलक बसण्याची क्षमता नाही, त्यामुळे जरांगे यांनी पनवेलच्या खारघरमधील मैदानात आंदोलन करावं असं या नोटिशीत पोलिसांनी म्हटलंय। मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली असली तरी जरांगे मात्र मुंबईत येण्यावरच ठाम असल्याचं पाहायला मिळतंय। मुंबईत शांततेत आंदोलन करायचं, एका जागेवर शांत बसून राहायचं, जेवायचं, खायचं आणि झोपायचं। जरांगे पाटलाची भावना त्याच आम्ही सगळ्यांची आहे। स्वतः माननीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आम्ही आरक्षण देणार आहोत। विशेष अधिवेशन बोलावण्याची गोष्ट त्यांनी केलेली आहे। मला वाटतं आता ही त्यांनी हा प्रश्न प्रतिष्ठेचा न करता थांबून घेतलं पाहिजे। लोणावळ्यातून निघाल्यानंतर पुन्हा एकदा महामार्ग पोलीस आणि नवी मुंबई पोलिसांनी जरांगेंची भेट घेत त्यांना मार्ग बदलण्याची विनंती केली, पण जरांगेंनी पोलिसांची ही मागणी धुडकावून लावली। त्यामुळे मनोज जरांगे आता लाखो समर्थकांसह मुंबईत धडकतात का की सरकार जरांगेंना मुंबईत न येऊ देता आधीच तोडगा काढतं हे पाहणं महत्त्वाचं ठरेल। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। राज्याची